आरजे न्यूज 27 मराठीला लाईक शेअर सबस्क्राईब करा। शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी गावातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। पहाटेच्या अंधारात बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या 5 वर्षांच्या भाग्यश्री वारे या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला। कुटुंबियांचा आक्रोश, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आणि वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावराचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे। अधिक अशाच विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी पाहत रहा RJNEWS 27 मराठी। दीपाली संदीप वारे माझी मुलगी एका लई छोटी होती, माझ्या बसून अशी खेळायची, हे करायची, सारखी आवाज द्यायची, मम्मी मम्मी म्हणायची, पप्पा सारखी हाक मारायची। आणि माझ्या पोरगी 3-3.5 ला असंच घटना घडली माझ्या पोरी सोबत। माझ्या मुलीसाठी पाटी पेन्सिल सगळं घेतलं होतं आणि मी मालकाला म्हणले आपल्याला अन्न, माझी मुलगी शाळेत टाकायची। मालक पण म्हणले मी सगळं करतो मुलीसाठी तुझ्या, माझी मुलगी शाळेत फक्त टाकायचीच होती आम्हाला 2-3 दिवसांनी। तुझ्या घटना घडली आमच्या सोबत अशी, त्यासाठी मालकाने सगळं केलं होतं, माझ्या मुली परत गेले होते। अशी घटना घडली आमच्या सोबत। 5 वर्षाची मुलगी। मच्छिंद्र प्रल्हाद भोसले, पिंपळसुटी राहणार। आमच्याकडे संदीप वारे हा 10-11 वर्षापासून कामासाठी आहे। त्याची मंडळी व मुलगी भाग्यश्री संदीप वारे 5 वर्षाची आहे। ही घटना घडली त्यावेळेस मी माझ्या घरी गेलो, त्यांचा आवाज आला आरडाओरडा, मग त्यावेळेस मी तिकडे गेलो। आम्ही सगळ्यांनी बिबट्या पुढं गेला काही दिवस बघण्याचा प्रयत्न केला पण पुढं दिसून नाही आला। नंतर आम्ही वन अधिकाऱ्यांना फोन केला, वन अधिकारी आले 1 अर्धा पाऊण तासात। बघून त्यांना बघून पुढे ती बघितली आणि घेऊन आलो। नंतर पोस्टमार्टमला पाठवले, ते करून ते काय गेले।